नमस्कार. तुम्हाला जेव्हा रेडी व्हाल तेव्हा मला सांगा. आज सकाळी वर्तमानपत्र आणि सकाळी मी जेव्हा टी व्हीवरच्या बातम्या पाहिल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज 20 जून आहे आणि 20 जून तारीख काय आहे म्हणून मी पुढचा अंक आणि टी व्ही चॅनलवर पाहिलेलं सांगते. मी टी व्ही चॅनलवर असं सांगण्यात आलं आणि वर्तमानपत्रात अशी बातमी आली आहे की महाराष्ट्रात आज गद्दार दिवस आहे असं मी सकाळी टी व्हीवर पाहिलं. मग मी थोडासा अभ्यास केला की अरे नक्की काय या गद्दार दिवस म्हणून काय सगळे चर्चा सगळ्या टी व्ही चॅनल्सवर होते. तेव्हा त्या बातमीमध्ये टी व्हीच्या चॅनलमध्ये असं आलेलं आहे की आज महाराष्ट्राच्या सरकारमध्ये ज्या घटना 1 वर्षापूर्वी घडल्या त्या घटनेला टी व्ही चॅनल्सवर गद्दार दिवस म्हणतात असं मी टी व्ही चॅनल्सवर पाहिलं. आणि न्यूज रूमच्या माध्यमातून असं आलं की महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना असं टी व्ही चॅनल्सनी दाखवलं की अनेक संघटना महाराष्ट्रात आज गद्दार दिवस साजरा करतायत असं मी सकाळीच टी व्ही चॅनल्स आणि वर्तमानपत्रात पाहिलं. आणि अर्थातच मग माझ्या लक्षात आलं की असं गद्दार दिवस का साजरा करतायत, लोकांच्या मनात काय आहे, कार्यकर्ते असं का म्हणतायत. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज 20 तारीख आहे आणि 1 वर्षापूर्वी जी घटना झाली होती त्याच्यामुळे हा गद्दार दिन असं टी व्हीवर साजरा होतोय असं माझ्या लक्षात आलं. जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी मतांची गद्दारी केली अशा पद्धतीचा सिंधे गटाचा आक्षेप आहे. काय उद्धव ठाकरेंनीच मतांची गद्दारी केली कारण की भाजप आणि शिवसेना युती एकत्र आली होती आणि त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीबरोबर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री कोण कोण होते हो? माझं चुकत नसेल तर आज जे 5-7 मंत्री जे आहेत शिंदे सेनेतले ते महाविकास आघाडीत होते ना. मला वाटतं कॅबिनेटला तुमच्याच चॅनलवर मी बऱ्याच वेळा त्यांना कॅबिनेटमध्ये जयंतरावांबरोबर दादाबरोबर भुजबळ साहेबांवर कॅबिनेटला आणि ते सरकार 2.5 वर्ष टिकले. त्याच्यामुळे 2.5 वर्ष माझी आठवण जर नीट असेल तर प्लीज करेक्ट मी इफ आय एम रॉंग माझं काही चुकत असेल तर की जे आज त्यांना म्हणजे उद्धवजींना जे गद्दार म्हणतायत मतांची गद्दारी केली त्यांनी 2.5 वर्ष भोगलेलं असावं ती गद्दारी जर त्यांना ती गद्दारी वाटत असेल. सीएम शिंदे ऐसा बोल रहे कि रेवोल्यूशन किया है. बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलाय. कार्यकर्त्यांना गाडीतून उतरू हे दडपशाही आहे सर. लोकशाही राहिली आहे का या राज्यात? आम्हाला जर आंदोलन करायला रस्त्यावर परवानगी मिळत नसेल तर अर्थातच ही दडपशाही आहे आणि दडपशाहीच्या विरोधात आम्ही लढत राहणार. ते कितीही किंमत मोजावी लागेल तरी आम्ही दडपशाहीच्या विरोधात कभी महाराष्ट्र न झुका है न झुकेगा. मोडेन पण वाकणार नाही. जे गद्दार जर असतील तर त्यांना गद्दार म्हणायची ताकद माझ्यात आहे आणि हिम्मत असेल पोलिसला ह्या कारणासाठी आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकायची तर आम्ही जेल बंद आंदोलन करू. नो प्रॉब्लेम. खरं बोलायला कधीही कोणीही घाबरू नये हे आमच्या आई वडिलांनी आमच्यावर केलेले संस्कार. आय कॅन आन्सर मल्टिपल क्वेश्चन्स वन ॲट अ टाइम. सचिन जोशी जे मुख्यमंत्र्यांचे सहकारी आहेत त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर हे सगळं घडलं होतं असे संजय राऊत यांचं म्हणणं. म्हणजे ईडीच्या माध्यमातून अशा पद्धतीने हा गद्दार त्या दिवशीचं जो बंड झालं ते झालेलं असं त्यांना म्हणायचं. शक्यता नाकारता येत नाही. शिंदे गटाच्या वतीनं असा देखील आपल्यावर आरोप करण्यात आला की काँग्रेसमधूनच राष्ट्रवादी फुटलेली आहे. त्यामुळे खरी गद्दारी कुणी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला माहिती. मला माहिती नाही सेनेमधून कोण हे बोललेलं आहे. सेनेमध्ये जे शिंदे सेनेमध्ये शंभूराजे देसाईंचे तर माझे वैयक्तिक संबंध अतिशय चांगले आहेत. शंभूराजेंचे मी आभार मानते. त्यांनी तर इतके दिलदार आणि इतके खरे आहेत शंभूराजे. त्यांनी तर 50 खोक्याची ऑफर ऑन टी व्ही दिली होती. म्हणजे करप्शन इन द ओपन. 50 खोके तुम्हाला हवेत का हे शंभूराजेजी ऑन रेकॉर्ड तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे ॲक्च्युली मला असं वाटतं मी अमित शहाजी किंवा मोदीजींना हे सांगितलं पाहिजे की तुमच्या सरकारमधले तुमचे मंत्री करप्शनची ऑफर देतात. मोदीजी तुम्हीच म्हणला होता ना खाऊंगा ना खाने दूंगा अभी औरत आपको न्याय मांग रही है इस देश में. जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर आहे तसं संजय शिरसाटांचा दावा आहे आणि जेव्हा शरद पवारांनी राजीनामा दिलेला तेव्हा जयंत पाटील नाटक करत होते असं देखील ते म्हणाले. अलिबागचे जयंत पाटील
प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे. नाही, कारण का माझ्या आयुष्यात 2 जयंत पाटील आहेत. एक आपले अलिबागचे ज्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. तेव्हा कुठल्या जयंत पाटलांबद्दल तुम्ही बोलता? हे कोणी सांगितलं? संजय शिरसाट. अच्छा, संजय शिरसाटांना कुठून अभिन मला असं वाटलं तर देश चालवायचे, राज्य चालवायचे इच्छा. आता गॉसिपमध्ये एवढा वेळ त्यांना असेल त्यांना वेळ. आम्हाला मतदारसंघाची इतकी कामं असतात की आम्हाला गॉसिपमध्ये वेळ मिळत नाही. असं करायला कसं आहे? दिवस आप मना रहे हैं, लेकिन जिस तरीके से वो कहते हैं कि गद्दारी तो हमने की है, तो हिंदुत्व से आप कॉलिंग इट एज रेवोल्यूशन. देखो, इट्स हाउ यू लुक एट लाइफ. First of all, I want to make it very clear. Gaddar Day was started this morning in a newspaper and on channels. That's how I read it. This morning when I started watching the news television and they said, "Arey Gaddar Din hai, Gaddar Din hai." I started thinking, "Arey Gaddar Din kaun sa nikla?" And then when I read the newspapers and saw the news channels in detail, that's when I realized that today is 20th of June and this is the day whatever happened a year ago. So it's very unfortunate that the sentiment in Maharashtra, people feel that it's a Gaddar Day. It's very unfortunate. No, we see that Shiv Sena, Uddhav Balasaheb Thackeray's party is protesting, NCP is protesting. We don't see Congress party protesting on the ground. So why is it, is there any kind of lack of communication within the Mahavikas Aghadi as only 2 This parties is are not a Mahavikas Aghadi activity. We felt like Karyakartas feel, they do it. This is not some strategic plan. आंदोलन यहाँ से होना चाहिए झूठ के खिलाफ. ये आप कांग्रेस पार्टी को बोल रही हो क्या मैम? क्या आंदोलन यहाँ से? कांग्रेस पार्टी के और मेरे बहुत अच्छे रिश्ते हैं और रिश्ते निभाना मेरे से दूसरा कोई नहीं जानता. लेकिन बगावत शिवसेना में हुई थी और प्रोटेस्ट एनसीपी क्यों कर रही है? क्यों? क्या है? गद्दार होता है, चोर होता है, अच्छा आदमी होता है. ऐसा थोड़ी किसी ने कहा है. ऐसा आप होता है कि अगर आप चोरी पकड़े तो आप ही उसको चोर बोलेंगे, मैं नहीं बोलूंगी. नहीं, मैंने न्यूज़पेपर और टीवी चैनल पे सुबह 7 बजे गद्दार सुना तो मैं सोच रही थी ये गद्दार क्या है. तो तभी मैंने ज्यादा थोड़ा होमवर्क किया, फिर समझ में आया कि क्या गद्दार टीवी चैनल में बोल रहे थे. सवाल ये है, एकनाथ शिंदे कह रहे हैं कि गद्दार हम नहीं, गद्दार वो हैं जिन्होंने हिंदुत्व के साथ गद्दारी की. काय की माझ्या मतदारसंघातून आजच आली आहे सकाळी, त्याच्यामुळे मी जयंतांचं ट्विट पाहिलेलं नाही. पण जर त्यांचे आदेश असतील तर अर्थातच करणार आम्ही. गद्दार उद्धव ठाकरे हैं, उन्होंने हिंदुत्व से गद्दारी की, ऐसा एकनाथ शिंदे बार बार कह रहे हैं. और एब्सोल्युटली राइट. आई लव टू आंसर दैट क्वेश्चन. इनफैक्ट नीतीश राणे तो कह रहे हैं कि हम 27 जुलाई को जो है वो गद्दार दिवस मनाएंगे बिकॉज ही इज कॉलिंग हिम देशद्रोही. उद्धव ठाकरे पैदा हुए. I don't know about him because I really don't follow him on Twitter or anything. So I really won't. I've not read about him, so I can't comment on that. But what the Chief Minister has said, I'm happy to comment on. रिक्वेस्ट यू टू स्पीक इन Which language? हिंदी. मैं माननीय महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने जो कहा उस पर ज़रूर बोलूँगी बिकॉज दूसरा जो आपने कहा मैंने पढ़ा नहीं है, तो जिसमें मैंने पढ़ा नहीं है उस पर मैं बोल नहीं सकती. लेकिन महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी, मुझे सिर्फ बड़ी विनम्रता से उनको एक ही छोटा सा सवाल पूछना है. एक छोटा सा सवाल एक उनकी छोटी बहन के नाते पूछना चाहती हूँ कि 2.5 साल जब आप महाविकास आघाड़ी में मंत्री थे तब आपको ऐसा क्यों नहीं लगा. और दूसरी बात, 20 तारीख को मैं फिर एक छोटी बहन से बड़ी विनम्रता से माननीय मुख्यमंत्री से एक ही छोटा सा सवाल पूछ रही हूँ कि 20 तारीख को मुझे सुबह वो उद्धव जी के ऑफिस में 1.25 घंटा मिले थे, फिर उसका क्या हुआ? मैम, जो डिटेंशन हो रहा है उस पर क्या कहना है आपको? अरे दिस इज नॉट, ये गवर्नमेंट क्या है, दिस गवर्नमेंट फोर्सेस जो भी सच बोलेगा उसके खिलाफ पुलिस दिखाएंगे क्योंकि ये सरकार डरती है. अगर आंदोलन करे क्या है, हमारा अधिकार है, संविधान ने हमको अधिकार दिया है आंदोलन करने का. और जिस तरह से हमारी आवाज़, ऑपोजिशन की आवाज़ महाराष्ट्र में आज दबाई जा रही है वो गलत है, वो संविधान के खिलाफ है. और महाराष्ट्र में इसको दड़पशाही कहते हैं, लोकशाही है. दिस इज अ डेमोक्रेसी, इट्स आवर राइट टू प्रोटेस्ट, नोबडी कैन टेक इट अवे, द कॉन्स्टिट्यूशन हैज गिवन इट टू मी. लेकिन मैडम हम देख रहे हैं कि शिंदे गुट के लोग, शिंदे गुट में काफ़ी लोग शामिल हो रहे हैं उद्धव ठाकरे यहाँ से निकल के. ये क्यों हो रहा है बार बार? तो रोक क्यों पाने में असमर्थ आपको नजर आ रहे हैं? ऐसा कोई नहीं है, हर ऑर्गेनाइजेशन का टाइम होता है. व्हाट इज इट्स ओके, ये चीज़ें होती रहती है. और आजकल मॉरलिटी कहाँ रही है, देयर इज़ नो आइडियोलॉजी.
तो हिंदुत्व की जो बात कर रहे हैं उनमें तो मोरालिटी बची नहीं, कैसी आप बताइए मुझे, आप मुझे बताइए 2.5 साल जो आरोप कर रहा है वो 2.5 साल इसी सरकार में था ना, तब उसको मोरालिटी नहीं सुनी? कमान यार। हाउ डू यू थिंक देखने वाले कि शिवसेना के लोग रास्ते पे दिखाई नहीं दे रहे हैं, उनकी बैठकें चल रही हैं, वो अपने नगर सेवकों के साथ बैठ के बात कर रहे हैं। एक और क्योंकि मुंबई पे कैग का जो रिपोर्ट है उस पर उन्होंने इंक्वायरी बिठा दी है गवर्नमेंट ने, ये भी एक तरह की आप उसको जिस तरीके से ये नहीं, विंडिक, ऑफ कोर्स इट्स विंडिक्टिव। जिस सरकार में आप भी थे ना, तब क्यों नहीं बोले? अभी बाहर जाने के बाद, गद्दारी के बाद बोल रहे हैं। यू आर अ पार्ट ऑफ दैट सिस्टम, आप भी उसी में थे, तो पहले से इसी सरकार में थे ना, तो तब आपको नहीं लगा कुछ गलत था, बाहर जाने के बाद आपको लग रहा है गलत है। सिर्फ एक बीएमसी को टारगेट कर रहे हैं, बाकी महानगर पालिकाएं भी हैं। वो बीएमसी को नहीं टारगेट कर रहे, वो ठाकरे फैमिली को टारगेट कर रहे हैं और ये गलत है। बट आप क्या अपेक्षा करेंगे? आप देखें, कितना भी डेटा आप देखें, लेकिन आप ही के चैनल पे मैंने देखा है कि 95% पीपल जो एजेंसी से टारगेट हो रहे हैं, इंक्वायरी से टारगेट हो रहे हैं, वो ऑपोजिशन के ही नेतागण। लेकिन जो हम सर्वेस देख रहे हैं, पहले एक सर्वे आया, अब एक नया सर्वे आ रहा है जिसमें कह रहे कि जो बीजेपी को जो है 126 से ज़्यादा सीट्स मिलने वाली हैं, और डीसीएम को कह रहे हैं कि सीएम के बड़े दावेदार हैं, बहुत लोग चाहते हैं उनको। तो मेरी शुभकामनाएं उनको। अजीत दादा को भी अच्छे नंबर्स मिले। हाँ, तो मेरी शुभकामनाएं उनको। मैम हाउ डू यू लुक एट महाराष्ट्र पॉलिटिक्स टू पैन आउट नाउ? डिफरेंसेस दिख रहे हैं बीजेपी शिंदे में और एनसीपी में भी। एनसीपी से भी लोग आने वाले ऐसा बीजेपी बोल रही है, कैसा देखते हो मैम? उद्या काय होणार आहे आपल्याला माहिती आहे का? 2024चं गप्पा मारतोय। लेट्स गेट सीरियस, वी आर पॉलिसी मेकर्स, वी आर नॉट एंटरटेनर्स। थँक्यू। विकासाचा ध्यास म्हणजे